श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, सावध व्हा. 27 जुलै 2026 पासून तुमच्या आयुष्यात एक असा खळबळजनक काळ सुरू होत आहे जो तुमची झोप उडवू शकतो. कर्मफळदाता आणि अत्यंत क्रूर मानला जाणारा शनी ग्रह तब्बल 138 दिवसासाठी उलटी चाल म्हणजेच वक्री चाल चालणार आहे. अनेक व्हिडिओ आणि या काळाला अत्यंत धोकादायक, विनाशकारी आणि भयंकर संकटाचा काळ म्हटले जात आहे, ज्यामुळे सध्या वृषभ राशीच्या लोकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण खरंच हा काळ तुमच्यासाठी इतका भयानक आणि जीवघेणा ठरणार आहे का, की यामागे काही वेगळेच रहस्य दडलं आहे? तर वृषभ राशीच्या जातकांनो, या 138 दिवसात तुम्हाला करिअर, पैसा, आरोग्य आणि लव्ह लाईफमध्ये असे काही धक्कादायक बदल घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. शनीची वक्रदृष्टी थेट तुमच्या राशीवर पडणार असल्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर याचा काय गंभीर परिणाम होणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. हा काळ तुमच्यासाठी एखादा मोठा धोका घेऊन येणार आहे की तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारी एक सुवर्ण संधी ठरणार आहे? यामागचे संपूर्ण ज्योतिषीय सत्य आणि शनीच्या या कोपापासून वाचण्यासाठी करायचे अत्यंत अचूक उपाय आता आपण सविस्तर पाहणार आहोत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सामान्यतः लोकांमध्ये असा समज असतो की शनी ग्रह वक्री झाला म्हणजे जीवनात फक्त संकटे, अपयश आणि नकारात्मकता येणार. परंतु या व्हिडिओमध्ये गुरुजींनी या भीतीचा पूर्णपणे भ्रमनिराश केला आहे. आणि शनी हा दरवर्षी ठराविक कालावधीसाठी वक्री होतच असतो आणि तुमच्या राशीसाठी तो कोणताही अशुभ स्थानाचा स्वामी नसून थेट भाग्य आणि कर्माचा स्थानाचा मालक आहे. त्यामुळे जुलै ते डिसेंबर 2026 या 138 दिवसाच्या वक्री काळात घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. हा काळ कोणतीही हानी करणारा नसून भूतकाळात अपूर्ण राहिलेली किंवा रखडलेली कामे पूर्णत्वास नेणारा ठरेल, कारण वक्री शनी पेंडिंग कामाला गती देण्यासाठी अत्यंत गंभीर आणि अनुकूल भूमिका बजावतो. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या आर्थिक प्रगती आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शनी तुमच्या 11व्या म्हणजेच लाभस्थानात वक्री होत असल्याने बऱ्याच दिवसापासून रखडलेली पदोन्नती किंवा पगारात वाढ मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल. जर तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्याचा, स्वतःचे घर किंवा कोणतीही मोठी मालमत्ता घेण्याचा विचार दीर्घकाळापासून करत असाल तर हा कालावधी त्या इच्छा पूर्ण करणारा ठरेल. या काळात शनीची वक्रदृष्टी तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्यासाठी पूर्णपणे मदत करेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, करिअरच्या आघाडीवर शनीचे नक्षत्र भ्रमण तुमच्यासाठी मोठे बदल घडवून आणणारे ठरेल. सुरुवातीला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शनी बुधाच्या रेवती नक्षत्रात असेल, जो विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अधिक मेहनत घेण्याचा काळ असेल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये शनी स्वतःच्या म्हणजेच उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठे आणि सकारात्मक बदल घडून येतील. ज्यांच्याकडे सध्या नोकरी नाही किंवा ते नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना ऑक्टोबर नंतर करिअरच्या नवीन आणि उत्तम संधी मिळतील. फक्त शनिदेवाला शिस्त आणि कामातील सातत्य आवडत असल्याने तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे प्रामाणिक राहावे लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, करिअरच्या आघाडीवर शनीचे नक्षत्र भ्रमण तुमच्यासाठी मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरेल. सुरुवातीला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शनी बुधाच्या रेवती नक्षत्रात असेल, जो विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, नवीन कोर्स जॉईन करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अधिक मेहनत घेण्याचा काळ असेल. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये शनी स्वतःच्या म्हणजेच उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठे अनुकूल बदल घडवून येतील. ज्यांच्याकडे सध्या नोकरी नाही किंवा जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना ऑक्टोबर नंतर करिअरच्या नवीन आणि उत्तम संधी मिळतील. फक्त शनिदेवाला शिस्त, काळातील कामातील सातत्य आवडत असल्याने तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात पूर्ण
पूर्णपणे प्रामाणिक राहावे लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आघाडीवर हा वक्री शनीचा काळ काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरेल. जे विवाहित जोडपे बऱ्याच काळापासून फॅमिली प्लॅनिंग करण्याचा किंवा संतानाविषयी विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील आणि याविषयीचे तुमचे प्रयत्न पुढे जातील. शनी हा मंद गतीचा ग्रह असल्याने आणि तो विलंबाचा कारक असल्याने गोष्टी घडायला थोडा वेळ लागू शकतो, परंतु संतान प्राप्ती किंवा कुटुंबाच्या विस्ताराच्या दृष्टीने हा काळ शुभ संकेत देणारा ठरेल. कुटुंबातील जुने प्रश्न किंवा रखडलेली कामे देखील या काळात हळूहळू मार्गी लागताना दिसतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, वक्री शनीच्या या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये म्हणजेच प्रेमसंबंधामध्ये थोडी काळजी घेण्याची गरज भासणार आहे. या काळात शनीची दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडत असल्यामुळे तुमच्या स्वभावात नकळतपणे अडीअळपणा किंवा जिद्दीपणा वाढू शकतो. त्यामुळेच मीच बरोबर आहे अशी भावना निर्माण होईल. या स्वभावामुळे तुमच्या जोडीदारासोबत छोटी मोठी अनबन वाद किंवा वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये गोडवा टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवून अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणाने वागावे लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या वक्री शनीच्या काळात तुमच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासणार आहे. शनीची दृष्टी थेट तुमच्या राशीवर म्हणजे चंद्रावर पडत असल्यामुळे या काळात मनात विनाकारण भीती, धास्ती आणि ओव्हर थिंकिंग म्हणजेच नकारात्मक विचार वाढू शकतात. ज्या गोष्टीचा वास्तवाशी काहीही संबंध नाही अशा बेफिजूल गोष्टीवर विचार करून तुम्ही स्वतःला मानसिक तणावाखाली आणू शकता. हा मानसिक ताण किंवा आणि चिंता टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि कोणत्याही प्रसंगात मन शांत व सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, मानसिक आरोग्यासोबतच या काळात शारीरिक आरोग्याच्या बाबतीतही थोडी खबरदारी घेणे आवश्यक ठरेल. वक्री शनीची दृष्टी तुमच्या कुंडलीतील 5व्या स्थानावर पडत असल्यामुळे पोटाशी संबंधित विकार, अपचन किंवा गॅसचे त्रास उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नसाचे दुखणे किंवा पायाशी संबंधित किरकोळ दुखापती किंवा वेदना जाणवू शकतात. हा कोणताही मोठा किंवा गंभीर आजार नसला तरी या काळात आहारावर नियंत्रण ठेवणे, वेळेवर जेवणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या वक्री शनीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि शनीची शुभ फळे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत शिस्त आणि कामात सातत्य आणावे लागेल, कारण शनिदेवाला आळस अजिबात आवडत नाही. या काळामध्ये शनीचे दोष कमी करण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी तुम्ही रोज ओम शनीश्वराय नमः किंवा शनीच्या बीज मंत्राचा जप करावा. तसेच नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे. यासोबतच दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण कराने आणि शुक्र ग्रहाच्या बीज मंत्राचा जप केल्याने तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला कार्यात हमखास यश मिळेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, शनीच्या या वक्री काळात तुमच्या नशिबात नेमके काय वाढून ठेवले आहे आणि येणाऱ्या संकटापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी अशीच अत्यंत अचूक, सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या ग्रहाच्या बदलांची माहिती आणि नशीब बदलणारे अचूक उपाय तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तर वृषभ राशीच्या जातकांना हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारातील इतर वृषभ राशीच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही शनीच्या या मोठ्या बदलाची खरी माहिती मिळेल आणि त्यांची भीती दूर होईल. व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका आणि खाली कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय शनिदेव लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा, जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील.